अच्छा, इथून जायचं आहे का? फुल चेमकलाय फुल. अरे हा वाला, हा जो हातात आहे तो. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं एकदम दणदणीत स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे हे कदाचित तुम्हाला स्टार्ट बघून थोडंफार आयडिया आली असेल. तर येस, आज थोडीफार शॉपिंगसाठी चाललो आहे दादरला. सो इन डिटेल सगळं काही सांगत नाही आहे. सो एकटा नाही जाणार आहे, तिघं जण आहेत. म्हणजे मी आहे, विशाल आहे, ऋषिकेश, आम्ही तिघं जाणार आहेत. तर विशाल भेटेल मला आता बोरिवलीला आणि ऋषिकेश तर डायरेक्ट दादरला जाईल. एकंदरीत दोन कामं आहेत माझी आज. मीन्स मला मीरा रोडला पहिले जायचं, नंतर मीरा रोडवरनं मी दादरला जाणार आहे. तर मीरा रोडला का जायचं आहे, कारण आपला जो बगीर आहे सो त्याची जी सीट आहे, मीन्स विस्ट्रॉमची आपली जी सीट आहे, एक दुसरी सीट मी परचेस करतो आहे. आणि त्यासाठी मीरा रोडच्या सर्व्हिस सेंटरमध्ये काय होतं, वसईला सर्व्हिस सेंटर नाही आहेत का, तर त्या मेन कारण आहे असं की जी ती सीट आहे ती अवेलेबल आहे फक्त मीरा रोडच्या सर्व्हिस सेंटरमध्ये. वसईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मी त्यांना ऑर्डर दिलेली, बट सम रिझन काय माहीत नाही काय सीन आहे, ती 2-3 वीक वेट करून पण मला ती सीट अवेलेबल नाही झाली. म्हणून मग मी डायरेक्टली बघितली की मीरा रोडच्या सर्व्हिस सेंटरला कॉल करून, तर ती त्यांच्याकडे होती. म्हणून तिथल्या सर्व्हिस सेंटरला जाणार आहे, तिथे मग सीट फिट करणार आणि मग पुढे जाणार आहे. सो जास्त वेळ आता वाया घालत नाही, पटपट निघूया आणि पुढच्या प्रवासाला लागूया. सो चला तर मग निघूया आपल्या या शॉर्ट ट्रिपसाठी. गणपती बाप्पा मोरया. आज हायवेनी नाही जाणार आहे, मीन्स हायवेनी नाही जाणार आहे म्हणजे मग कसं जाणार. आज जाणार आहे शॉर्टकट, वसई टू भाईंदरचा शॉर्टकट. आमची रो सेवा जी जाते वसई फोर्टमधनं, आज तिथूनच जाणार आहे. पहिले जरा फ्यूल भरून घेऊया. 10:30चा टायमिंग आहे रोचा. पोचून जाईल, 5-10 मिनटंच लागतात माझ्या इथनं वसई फोर्टला जाण्यासाठी. पहिले जरा बगीराला त्याचं पोट फुल करून टाकू, म्हणजे पुढे मग येताना रिटर्न देताना काय प्रॉब्लेम नाही होत. ते एक बरं आहे की 10 वाजले तेवढी गरमी नाही आहे, पण आय गेस 12 वाजेपर्यंत हालत होणार आहे. बरं मी जॅकेट घातलं ना त्यासाठी मुद्दाम. पण जास्त लांब जायचं नाही, दादरलाच जायचं आहे. 550 जीपे. चलो फ्यूल भरून झालं, आता डायरेक्ट वसई फोर्ट. आमचा वसईचा किल्ला. मी ॲक्च्युली वायझर ओपन ठेवलंय, त्याच्यामुळे आय गेस वाऱ्याचा आवाज तेवढा येत असेल मला असं वाटते. आणि इथून स्टार्ट होतो आमचा वसईचा किल्ला. ही आहे तटबंदी किल्ल्याची, आणि इतकी मजबूत तटबंदी आहे ना की त्यावेळी जेव्हा चिमाजी अप्पांनी हा किल्ला आपला जिंकला होता पोर्तुगीजांकडनं, म्हणजे पहिले स्टार्टला मराठे होते ज्यांनी हा किल्ला इथे बांधलेला. त्याच्यानंतर गुजरातचा सुभेदार आला, गुजरातच्या सुभेदारांनी मराठा हरून मग इथे, म्हणजे गुजरातच्या सुभेदारांनी मग हा किल्ला जिंकला. आणि मग त्याच्याकडनं मग पोर्तुगीज आले. त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी त्याला हरून मग पोर्तुगीजांचं इथे शासन राहिलं. आणि मग त्यांनी भरपूर हा किल्ल्याचा विस्तार केला. म्हणजे पोर्तुगीजांनी बराच हा किल्ला मोठा बनवला ॲक्च्युली. आणि हे आमच्या चिमाजी अप्पांचं इथे स्मारक. नंतर मग भरपूर वर्ष चिमाजी अप्पांनी इथे
हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर शेवटी मग वज्रेश्वरी जी देवी आहे ना, वज्रेश्वरीचं मंदिर आहे वज्रेश्वरीला, तिला नवस केला की तू जर मला हा किल्ला जिंकू दे, तुझं देऊळ मी उभारेल तिथे. म्हणजे मग त्याच्यानंतर मग चिमाजी अप्पांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडनं जिंकला आणि तिथे मग मंदिर सुद्धा बांधलं. सो एकदम शॉर्टमध्ये सांगितलं वसईच किल्ल्याचं हिस्ट्री. जर इन फ्युचर मी बनवेल पूर्ण वसई फोर्टवरती व्हिडिओ. आणि मग नंतर मग आपल्या मराठ्यांकडनं म्हणजे इंग्रज आले, मग इंग्रजांनी राज्य केलं आणि मग त्यांचं राज्य सर्वांना माहितीच आहे, संपूर्ण भारतावर राज्य केलं ते. मग एकंदरीत अशी होती वसई किल्ल्याची थोडी शॉर्टमध्ये माहिती. इथून ही मागची बाजू आहे किल्ल्याची, इथे पण एक मोठा दरवाजा आहे आणि हे आहे आमचा वसई डॉक. गर्दी दिसत नाही, काय सीन आहे. आहे रोरो आपली लागली आहे तिकडे समोर. आता फक्त तिकीट काढायचंय आणि जायचंय. टू व्हीलर सिंगल MH48 किती सिंगल हे थँक्यू. अच्छा इथून जायचं आहे का? हां ठीक आहे. पूर्ण प्रॉपर लाईनीत लावायला लागते. गाड्या तशा नाही आहेत वाटते. हे लोक किती वाट बघायला लागतील ते माहीत नाही. फार कमी गाड्या आहेत. आहे आपल्या वसई किल्ल्याचा म्हणजे ही पूर्ण खाडी आहे आणि त्या तिथे जर तुम्ही बघत असाल तर ते किल्ला बंदर म्हणजे तिथे एक गाव वसले. आता रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. चलो पोचलोय आपण भाईंदरला. आता सगळे फुल ताड 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 पळतील. फुल मच्छीचा घमघमाट नाकामध्ये फुल असा घुसलाय. मार्केट आहे, फिश मार्केट आहे इथे ते. तर त्याची जी स्मेल आहे ना, बाप रे खतरनाक.
ना आपण नॉन व्हेजिटेरियन आहे तर आपल्याला काही फरक नाही पडत, पण जे फिश खात नाही ब्राह्मण वगैरे ते तर फुल हालत होऊन जाणार त्यांची या साईडला आलं. गरमी वाढायला लागले, खतरनाक गरम व्हायला लागले, खतरनाक म्हणजे खतरनाक. हेल्मेटच्या आतमध्ये पण फुल असं घामटा निघायला लागलाय माझा. हो, टनल मधनं जाताना एक वेगळीच मजा येते ना, काही बोला. आवाज वगैरे तो घुमतो वगैरे आणि जे काळो कॅन लाईट्स मधनं ना मजा येते. भाईंदर रेल्वे स्टेशन, पुढील स्थानक मीरा रोड. माझ्या फोन मध्ये माहित नाही काय काय प्रॉब्लेम आहे गुगल मॅपचा, तो उलटा दाखवतो. म्हणजे जर गुगल मॅप मध्ये आपल्याला दिसतंय की राईट आहे तर आपल्याला लेफ्ट घ्यायचा असतो. असा काहीतरी तो गोंधळ झालाय माझ्या फोन मध्ये गुगल मॅपचा. हो काका, चाचा ईद मुबारक. माझा ना नेहमी 4 व्हीलर घेऊन आलो ना की इथनं गोंधळच होतो. हा स्ट्रेट रोड दाखवलाय पण मी नेहमी लेफ्ट घेतो आणि मग आतमधनं फिरत 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 जातो. सो आज बाईकने आलं. सो आज फायनली बघूया इथला 4 व्हीलर साठी नीट आहे की नाही रोड हा. कारण मला ना नेहमी असं वाटते, फिलिंग येते ना ह्या रोड खूप कंजस्टेड वाटतोय मला. सो आज मी जातो इथनं. मीन्स 4-5 वेळा मी आलोय पण या रोडने कधी नाही गेलो, इथनं कधी नाही गेलो. तर इथून मला दिसला की प्रॉपर वे आहे हा, तर मग टेन्शनच नाही. मग नेक्स्ट टाइम पासून डायरेक्ट बिंदास इकडनं येईल. कंजस्टेड तर आहेच कम्पेअर केलं तर बाकी रोड पेक्षा. 4 व्हीलर साठी तर फुल असं आरामात एकदम स्लो जायला लागणार. हा नई नवेली दुल्हन वो भी ब्लैक में. हाय काका फोन नंतर लावा. काका फोन लावत होते. एकंदरीत बघायला गेलं ना तर हायवेनी या नाहीतर रोरोनी या, टाइम तुम्हाला सेमच लागतो. पण फक्त एक बेनिफिट एवढा होतो की तुम्हाला आरामात बसून निवांत बसून येता येते. हायवेचा तो लॉंग पट्टा तुम्हाला जो कापावा लागतो तो नाही, तो कट होऊन जातो. पण जर टायमिंगची गोष्ट केली तर सेमच टाइम लागतो. मेन ते टाइमपास भरपूर करतात. म्हणजे 10:30चा टायमिंग होता पण रोरो निघेपर्यंत 11:45 त्यांनी वाजवले. म्हणजे एक घेत एक गाड्या घेत फुल, म्हणजे असं फुल टाइमपास करतात ते. जोपर्यंत असं त्यांना वाटत नाही हा गाडी भरली, आपलं रोरो भरली आहे, तोपर्यंत ते रोरो त्यांची काढतच नाही तिकडून. पण एक तेवढा बेनिफिट होतो की आरामात निवांत बसून येता येत आपल्याला. आपली बोट चालली आहे. आपल्याकडे पण होती ना एव्हेंजर भाई, खूप स्पेशल आहे बाईक माझ्यासाठी. ठीक है आता सध्या नाहीये, पर दिल के किसी कोने में उसकी यादें अभी भी बरकरार है. माझी पहिली बाईक, पहिली गोष्ट जी मी स्वतःच्या पैशाने घेतलेली. छायला ट्रॅफिक जाम झालं इथे, हालत होणार वाटते. आज कसली ट्रॅफिक आहे काय माहिती. आज त्याला सुट्टीचा दिवस आहे तरी पण पब्लिक, अरे घरात राहा ना, कशाला तुम्हाला बाहेर पडायला पाहिजे सारखं. हाय बच्चा लोग, पोरं बघायला लागल्यात कॅमेरामध्ये. आपण बघतो व्हिडिओ काढतोय. ॲम्ब्युलन्स. पोरं विचारतात तू युट्यूबर आहे का. तो स्प्लेंडर वाला मस्त निघतोय राप.
यही तो चाहिए था अपने को, यही तो चाहिए था. काय सीन झालाय वाटते पुढे. एवढी पब्लिक जमले तिकडे, म्हणजे नक्कीच काहीतरी गोलमाल झालेला दिसतोय. कुछ तो हुआ है. अच्छा, मगाशी ॲम्ब्युलन्स पण गेली. इथेच काहीतरी सीन झालाय असं मला वाटतंय. पब्लिक बघून आणि मगाशी ती ॲम्ब्युलन्स गेली ना त्याच्यावरनं काहीतरी लफडा झालेला आहे. लफडा हुआ है रवी, लफडा. इथेच. हो भाई. ओ भाई. ते ट्रकवाल्याने डायरेक्ट ठोकला वाटतं, ब्रेक लागला ना त्याचा. आई शपथ, फुल चेमकलंय फुल. अरे रे डिझायर वाल्याची तर फुल वाटच लावले, मधल्यामध्ये चेमकवलंय त्याला. हो, जाता एक ऍक्सिडेंट बघायला भेटलं. अरे भाई काय शी बिचारे यार. आवालाच लेफ्ट दाखवतोय ना. येस, आवालाच लेफ्ट दाखवतोय. हा, हेच आहे. ॲक्च्युअली मी आलेलो सोमच्या सर्व्हिस सेंटरमध्ये का, कारण जी सीट आहे कंपनी फिटेड सीट आहे ती मला बदलून दुसरी आहे, त्याच्यामध्ये लो हाईटवाली सीट येते, एक ॲडिशनल सीट असेंब्लीमध्ये. सो ती मला लावायची. सो जॉब कार्ड वगैरे झालं टाईम. एक गोष्ट आवडली सुझुकीची की पटपट त्यांनी सर्व प्रोसेस केली, म्हणजे मला जास्त वेळ वेट करायला नाही लावलं. तो आपला बघिरा तिकडे आला आहे, त्याला सीट फिट होईल आणि मग नंतर आपण लगेच निघून जाऊ. चलो, तो ही लागलं आपल्या विस्टॉमची सीट. ठीक आहे, म्हणजे थोडं फोम कमी आहे पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. त्याच्याने फरक तर पडला आहे हाईटमध्ये. ते एक बरं बेटर पडते. थोडी लो हाईट पाहिजे होती आणि ती झालंय आपली सीट. तर ह्याच्यामध्ये कळते, म्हणजे कॉन्फिडंट आहे तो मागे वगैरे घ्यायला. त्याच्यामध्ये ॲक्च्युली पाय पुरतच नव्हते, म्हणजे भरपूर प्रॉब्लेम येत. चला तर आता निघूया आपण पुढच्या प्रवासासाठी. आता बोरिवलीला थांबायचंय. विशालला घेतलं का मग तिकडून दादर. 12:30 वाजलेत. त्याला 12 बोललेलो, अर्धा तास लेट झालाय तरी पण. ठीक आहे, काय नाही, कव्हर करूया तेवढा. इकडून आपण हायवेला निघू आणि मग तिथून डायरेक्ट बोरिवली अँड देन बोरिवली टू दादर. तो एक कॉन्फिडन्स नाही राहायचा ना बाईक चालवताना, हा पाय टेकण्याचा. आता तो एक कॉन्फिडन्स आलाय, ते एक बेटर पडेल. मेन बाईक चालवताना नेहमी तो कॉन्फिडन्स असला पाहिजे. जर घाबरत बाईक चालवली तर मग खूप प्रॉब्लेम होतो. आता इकडे लेफ्टला घ्यायला लागेल. हमका लेफ्ट जाना है रे बाबा. कुठे थांबू. इथे थांबतो मित्रासाठी. हॅलो, हा ये खाली. हा, मॅप लावू. फकूरला कर ना. ह्याला फकूरला. हा, ही आहे मुंबई नगरी. फुल पॅक आहे इकडे चायला. हे आलो आम्ही आपल्या डेस्टिनेशन पॉइंटला.
आलो आम्ही RS46 आमचा ऋषी फकूर. तू का आला इकडे? काय घेणार आहे? हेल्मेट, ब्लूटूथ आणि हेल्मेट पण घेणार आहे आणि माझ्यासाठी घेणार आहे. आणि काय घेणार आहे? काय काय बघू. आणि काय घेणार? 20-30 हजार रुपयाची तर खरेदी आहे. मला रायडिंग पॅन्ट घेऊन दे बस. घेणार 4-5 कार्ड घेतलेले आहेत. तो आम्ही इथे स्पेशली आलो आहेत इंटरकॉम घेण्यासाठी. बघू पुढचं जर रायडिंग गेअर वगैरे आणि हेल्मेट वगैरे कोणी घेत. एक से एक हेल्मेट आहे तिकडे. आमचा मित्र कन्फ्यूज झाला पण कुठला घ्यायचा कुठला घ्यायचा. माहिती तर आपल्याला ऋषी बकूर घेऊन टाक. घ्यायचं तर आहे. कुठला घ्यायचा तू? 2000 साठी तू काय मागे पुढे तुझ्यातलं कुठला घ्यायचा ते तोच घे ना. LS2 घेऊन टाक. LS2 चा आहे रे हा पण. अरे हा वाला हा जो हातात आहे तो पहिली ना तो हाच घे. हा मस्त आहे. डिस्काउंट वगैरे पण LS2 फिक्स राहील. ऋषा हा मस्त आहे. हा घेऊन टाक. एक नंबर आहे. डन झाले आमचे. आता रायडिंग गेअर साठी चाललोय. मला ऍक्च्युली रायडिंग पॅन्ट घ्यायचा आता. बघू यांनी घेतली तर लोक पण घेतील. आता दुसऱ्या शॉप मध्ये चाललोय. ऑल शॉपिंग झाली आमची. 2 हेल्मेट, 4 इंटरकॉम आणि 1 रायडिंग पॅन्ट जी मी घेतली. अशी एकंदरीत शॉपिंग झाली. तर मंडळी पैसा खतम सब कुछ खतम अभी घर को जाने का चुपचाप. चला तर आता घरी जायला निघूया. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर रेटमध्ये भेटल्या आम्हाला. एक ते बरं झालं. इथूनच सगळं आम्ही घेतलं. तर मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून सांगा. आणि हां लाईक करा, शेअर करा. आणि पुन्हा भेटू कधीतरी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या आणि हां हसत राहा.